नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. तर आज आपण आपल्या कपाशीच्या प्लॉटमध्ये आहे. बघू शकता तुम्ही कपाशी. तर आता नेमकीच अमावस्या झालेली आहे काल. तर आपल्याला तुमचा आता 2 दिवसात जरी तुमचा फवारा होत असेल तर तुम्ही अवश्य फवारा करायलाच पाहिजे, कारण आता बोंडअळीचा जास्त प्रादुर्भाव होणार आहे. तर तुम्ही बोंडअळीच्या नियंत्रणासाठी तुम्हाला म्हणजे जे आता अंडे जे घातलेले आमोशेमध्ये अंडे घातलेले पतंगांनी, तर त्या अंड्यांचा आपल्याला नाश करायचा आहे. त्यासाठी आपल्याला तुम्हाला प्रोफेक्स सुपर 40 ml प्रोफेक्स सुपर घ्यायचं. त्या सर्व प्रकारचे तुमचे जे अंडे घातले असतील पतंगांनी ते अंडे सगळे नष्ट होतील आणि बोंडात अळी जाणार नाही. त्यापासून तुम्हाला चांगलं नियंत्रण होणार आहे. एकदा बोंडात अळी गेली तर मग ती कुठल्याच प्रकारच्या औषधांनी मरत नाही. त्यामुळे तुम्हाला प्रोफेक्स सुपर 40 ml आणि फुलाचं कन्व्हर्शन फळांमध्ये म्हणजे पातेचं कन्व्हर्शन बोंडामध्ये झालं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला आता गोदरेज कंपनीचं डबल 15 ml आणि एक बुरशीनाशकसुद्धा त्यात तुम्हाला घ्यावं लागणार आहे. तर तुम्ही थोडं चांगलं बुरशीनाशक घ्या. वातावरण सतत वगैरे आहे, वातावरण खराब असल्यामुळे तुम्ही एक असं चांगलं बुरशीनाशक कस्टोडिया बुरशीनाशक घेतलं तरी चालेल. तुम्ही त्याने बऱ्याच प्रकारचे रोग नियंत्रण होते. आणि कस्टोडिया बुरशीनाशक घ्या आणि 05234 एक विद्राव्य खत घ्या. तुम्ही 100 ग्रॅम विद्राव्य खत घ्यायचे आणि तुम्हाला त्यामध्ये एक विद्राव्य खत चांगल्या क्वालिटीचं असणारच विद्राव्य खत घ्या तुम्ही. आणि पांढरी माशी आणि थ्रिप्सचा जर परिणाम आता आहेच, पांढरी माशीवरून परिणाम आहे, तर त्यासाठी तुम्ही उलाला 8 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी उलाला 8 ग्रॅम किंवा उलाला जर नाही मिळालं तुम्हाला तर रॉंग फेनसुद्धा चांगलं एक औषध आहे. तर त्याचे तुम्ही 30 ml 15 लिटर पाण्यासाठी 30 ml प्रमाणे रॉंग फेनसुद्धा घेतलं तरी तुम्हाला थ्रिप्स पांढरी माशी चांगल्या प्रकारे कंट्रोल मिळणार आहे. जर दोन्ही नाही मिळाले तुम्ही SLR 525 हे सुद्धा 35 ते 35 ml ने घेऊ शकता. आणि त्यामध्ये एक स्टिकर टाका आणि वेस्ट अशी चांगली फवारणी करा. तुम्हाला चांगला असा रिझल्ट येणार आहे. बघू शकता अशी बोंड पक्की झालेली आहे आणि पातेगळ सुद्धा तुमची थांबणार आहे. यामध्ये अशी व्यवस्थित तुम्ही फवारणी करा. आणि विशेष म्हणजे बोंडअळीचं चांगलं नियंत्रण तुम्हाला या अमावस्येच्या फवारणीमुळे मिळणार आहे. तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा. धन्यवाद.